लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आता महिलांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे। सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। फेब्रुवारी 8वा हप्ता, तारीख जाहीर, सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट सांगणार आहे। ही ऑथेंटिक अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वात अगोदर देत आहोत। सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण की आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत आणि अशातच आता नवीन अपडेट समोर येत आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता फेब्रुवारी महिन्याचे सुद्धा लगेच पैसे जमा होणार आहेत। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आता जानेवारी महिना संपत आलेला आहे, शेवटचे 2-3 दिवस राहिलेले आहेत आणि त्यानंतर फेब्रुवारी महिना सुरू होणार आहे। त्यानंतर लगेच लाडक्या बहिणींना 8वा हप्ता मिळणार आहे, अशी अपडेट समोर येत आहे। तर बघा, सरकारने शब्द पाळला। लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारी महिन्याच्या 7व्या हप्त्याचे पैसे जमा केलेले आहेत। बघा, तुम्हाला जानेवारी महिन्याच्या 7व्या हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा, महायुती सरकारने शब्द पाळलेला आहे। त्यांनी बोलल्याप्रमाणे किंवा सांगितल्याप्रमाणे आम्ही दर महिन्याला पैसे व्यवस्थितपणे सर्व महिलांच्या खात्यामध्ये पोहोचवू, असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे महायुती सरकारने पैसे पाठवलेले आहेत। ठीक आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि त्यांना अशा प्रकारचा SMS सुद्धा आलेला आहे की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। बघा, 24 जानेवारी पासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती आणि पहिल्याच दिवशी 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते। ठीक आहे, आता आपण 8व्या हप्त्या संदर्भात सुद्धा अपडेट पाहणार आहोत। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 7 हप्ते जमा झालेले आहेत आणि अशातच मोठी अपडेट समोर येत आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 8वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी। तर बघा, महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत महाविजय मिळवून देणारे लाडकी बहीण योजना राज्य सरकारसाठी गेम चेंजर योजना ठरली आहे। तर बघा, ही योजना निवडणुकीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये महायुती सरकारला उपयोगी पडलेली होती, गेम चेंजर ठरलेली होती। त्यामुळे आता बघा, लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकार खूप त्यांच्यावरती खुश आहे। त्यामुळे बघा, आता लाडक्या बहिणींना 7वा हप्ता दिलेला आहे आणि लगेच 8वा हप्ता देण्याची तयारी सुद्धा महायुती सरकारने केलेली आहे। तर बघा, ही योजना गेम चेंजर ठरलेली आहे। या योजनेमध्ये राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मानधन दिले जाते। आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे। तर बघा, आतापर्यंत या योजनेचे 7 हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात सरकारद्वारा जमा करण्यात आलेले आहेत आणि 7 हप्ते जमा झालेले आहेत आणि आता 8वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये सरकार जमा करणार आहे। तर आता आपण त्याविषयी अपडेट पाहणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो जर तुम्हाला अजूनपर्यंत मिळालेला नसेल तर तुमच्यासाठी सूचना आहे। बघा, पहिली गोष्ट, जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो 24 जानेवारी पासून जमा होण्यास सुरुवात झाली होती आणि आता बघा, जर तुम्हाला अजूनपर्यंत, आज तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, अजूनपर्यंत पैसे आलेले नसतील तर तुम्ही 30 जानेवारी पर्यंत प्रतीक्षा करायची आहे। 30 जानेवारी पर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील किंवा तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का, ऍक्टिव्ह स्टेटस मध्ये आहे का, ते सुद्धा चेक करायचं आहे किंवा काही टेक्निकल एरर मध्ये सुद्धा पैसे जमा झालेले नसतील, असं सुद्धा होऊ शकतं। ठीक आहे, त्यानंतर बघा, आता सर्वात महत्वाची गोष्ट, 24 जानेवारी पासून जानेवारीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती। तर बघा, पहिल्याच दिवशी किती पैसे जमा झाले या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करून माहिती दिलेली होती। तर यांनी बघा स्पष्टपणे सांगितलं होतं की जानेवारी 2025 महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। 24 जानेवारी 2025 पर्यंत 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांना सन्मान निधी त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार होता। बघा, 26 जानेवारी पर्यंत जवळपास जेवढ्या पात्र महिला आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये, अशा सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत। बघा, पहिल्याच दिवशी 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आलेला होता। ठीक आहे, त्यानंतर बघा, सर्वात मोठी अपडेट, आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता मिळालेला आहे आणि आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये 8व्या हप्त्याची डेट सुद्धा सांगणार आहे की कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे सुद्धा पैसे मिळणार आहेत। त्यानंतर मार्चचा जो हप्ता असणार आहे त्या संदर्भात तर खूपच मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी समोर आलेली आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्या अगोदर तुमच्यासाठी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक गिव्हअवे असणार आहे व सर्व महिलांच्यासाठी हा गिव्हअवे असणार आहे। तर बघा, यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी बघा, गिव्हअवे काय असणार आहे, तर पैठणी साडीचा हा गिव्हअवे होणार आहे मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून। ज्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी ही पैठणी साडी गिफ्ट मध्ये देण्यात येणार आहे। यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी लकी विनरला ही पैठणी साडी गिफ्ट मध्ये मिळणार आहे। ठीक आहे, आता ही झाली अपडेट। त्यानंतर आता बघा, महत्वाची अपडेट या ठिकाणी बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी पाठीमागेच ट्विट करून माहिती दिली होती। बघा,
पहिल्याच दिवशी 24 जानेवारीच्या दिवशी बघा 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये सन्मान निधी जमा झालेला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे आणि भरपूर महिलांना पैसे सुद्धा मिळालेले आहेत. ठीक आहे, आता ज्या महिलांना पैसे नाही मिळाले त्याचं कारण काय असू शकतं, तर बघा या ठिकाणी तुम्ही जर लाडकी बहीण योजना सोडून इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाहीये. जसं की श्रावण बाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, अशा प्रकारच्या योजनेचा लाभ घेत असाल किंवा पीएम किसान योजनेचा जरी लाभ घेत असाल तरी तुम्हाला लाभ मिळणार नाहीये. ठीक आहे, त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना या ठिकाणी तुमच्या सर्वांसाठी एक आपण या ठिकाणी कम्युनिटी पोस्ट केलेली आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता मिळालेला आहे का नाही याबाबत माहिती देण्यासाठी या पोस्ट वरती तुम्हाला पर्याय भरपूर दिलेले आहेत. जर तुम्हाला हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला हो मिळाला यावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला 7वा हप्ता मिळाला नसेल तर नाही मिळाला याच्यावरती या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन अर्ज करायचा आहे तर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला एकही हप्ता मिळाला नसेल तर या 4थ्या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कम्युनिटी सेक्शन मध्ये ही पोस्ट तुम्हाला भेटेल. ठीक आहे, आता बघा जर तुमचं या चारीपैकी इतर ऑप्शन असेल की बाबा तुमचा इतर कोणताही प्रश्न असेल तर तो प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारायचा आहे. तुमच्या प्रश्नाची उत्तर आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आता बघा आपण लाडकी बहीण योजना संदर्भात महत्वपूर्ण अपडेट पाहत आहोत. तर बघा लाडक्या बहिणींसाठी जवळपास जो 7वा हप्ता वितरित केला याच्यामध्ये जवळपास 3690 कोटींचा निधी मंजूर केला होता आणि महिलांना जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला आहे. 3690 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत. आता बघा भरपूर महिलांचा प्रश्न होता की दादा आमचे अर्ज अजूनपर्यंत पेंडिंग मध्ये आहेत. ज्या महिलांनी लेट अर्ज भरले होते पाठीमागे तर त्यांचे अर्ज अजूनपर्यंत पेंडिंग आहेत. तर बघा या ठिकाणी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट तर बघा काही महिलांनी 15 ऑक्टोबर पर्यंत या योजनेत दाखल केले होते. पण या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय आहे तर बघा आचारसंहिता लागल्यामुळे त्यांचे अर्ज पेंडिंग पात्र करून लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार अशी सरकारने ग्वाही दिली होती. अद्याप त्यांच्या अर्जावर कोणतीही कारवाई झाली नाही व त्यांचे अर्ज पेंडिंग आहेत. तर त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार की नाही याबद्दल त्यांच्या मनामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तर आता बघा या संदर्भात काय अपडेट आहे अर्ज पेंडिंग बाबत, तर आता आपण ती अपडेट पाहूया. तर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाची गोष्ट की अर्ज पेंडिंग बाबत बघा काही महिलांच्या लाडकी बहीण योजनेचे अर्ज अजूनही पेंडिंग आहेत. अशा महिला सरकारला जाब विचारत आहेत की आमचे अर्ज कधी पात्र होतील व आम्हाला लाभ कधी मिळेल. तर बघूया पेंडिंग अर्ज बाबत आता सरकार कोणता निर्णय घेते. बघा आता हा पूर्णपणे सरकारचा निर्णय असणार आहे. आता असं आहे की बघा लवकरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल, शासन निर्णय होईल आणि नवीन अर्ज करणाऱ्या महिलांना सुद्धा संधी दिली जाईल व ज्यांचे अर्ज पेंडिंग मध्ये वगैरे अडकले असतील ते सुद्धा लवकरात लवकर चेक करून ते सुद्धा अप्रूव्ह केले जातील. जर तुम्ही योजनेमध्ये पात्र होत असाल, सर्व निकषामध्ये बसत असाल तरच तुमचा अर्ज मंजूर केला जाईल. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तुम्हाला निकष सर्वांना माहित आहे, जसं की 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न असलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर तुमच्याकडे 4 व्हीलर नसली पाहिजे. अशा प्रकारचे काही निकष आहेत त्यामध्ये तुम्ही बसला पाहिजे. त्यानंतर बघा महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता 2.46 कोटी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यासाठी बघा 3790 कोटी रुपये मंजूर केले होते आणि 24 जानेवारी पासून असे पैसे महिलांच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता काही महिला अपात्र ठरत आहेत. तर बघा अर्ज अपात्र ठरण्याचे निकष काय आहेत तर बघा पहिला निकष आहे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असल्यास महिला अपात्र ठरणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा दुसरा जो निकष आहे तो आहे 4 चाकी वाहन असलेल्या महिलांना लाभ मिळणार नाही. तसेच राज्याबाहेर विवाह झालेल्या महिलाही अपात्र ठरणार आहेत. त्यानंतर बघा महत्वाची गोष्ट काही महिलांचं नावामध्ये बदल आहे, जसं की आधार कार्ड आणि व बँक खात्यावरील नावामध्ये विसंगती असल्यास महिला सुद्धा अपात्र होणार आहे. तर असे काही निकष आहेत ज्यामुळे महिलांचे अर्ज अपात्र ठरत आहेत. ठीक आहे, आणि त्या बघा लाडक्या बहीण योजनेसंदर्भात भरपूर महिला कमेंट्स करत होत्या की ही योजना किती दिवस चालणार किंवा ही योजना बंद तर नाही होणार ना. तर बघा योजना बंद होणार नाही. या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही अपडेट दिलेली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहेत आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या अफवांचे खंडन केले. योजना पुढेही सुरू राहील आणि कोणतेही नवे निकष लागू करून खऱ्या गरजू महिलांना अपात्र ठरवले जाणार नाहीत असे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे बघा ज्या महिला या योजनेमध्ये पात्र ठरत आहेत अशा महिलांचा हा लाभ कायमस्वरूपी जवळपास 5 वर्ष जोपर्यंत महायुती सरकार आहे तोपर्यंत दिला जाणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेले आहे.
त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. महायुती सरकार आता 8वा हप्ता लवकर देण्याचा विचार आहे. त्यामुळे बघा त्यांनी तयारी सुद्धा सुरू केलेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना पहिल्या आठवड्यात फेब्रुवारीच्या किंवा दुसऱ्या आठवड्यात, हे 2 आठवडे महत्वपूर्ण ठरणार आहेत. याच कालावधीमध्ये जास्त चान्सेस आहेत की महिलांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात 8व्या हप्त्यासंदर्भात सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. आता आपण व्हिडिओच्या एकदम अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आता महत्वपूर्ण माहिती शेअर करणार आहे. त्यामुळे विदाऊट स्किप करता व्हिडिओ पाहायचा आहे. तर बघा लाडकी बहीण योजना 8वा हप्ता मोठी अपडेट आलेली आहे. तर अपडेट काय आहे? स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही अपडेट दिलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदेची मोठी घोषणा. एकनाथ शिंदे साहेबांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. एकनाथ शिंदे साहेब काय म्हणालेले आहेत? तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना सध्या दर महिन्याला मिळणारा 1500 रुपयांचा हप्ता वाढवून लवकरच 2100 रुपये करण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा 2100 रुपये तुम्हाला मार्च महिन्यापासून मिळणार आहेत, अशी सुद्धा या ठिकाणी अपडेट समोर येत आहे. 3 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. त्यावेळेस या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे आणि मार्च महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार आहेत, अशी अपडेट समोर येत आहे. तर बघा आता फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात त्यांनी काय अपडेट दिलेली आहे? तर बघा पात्र लाडक्या बहिणींचा हप्ता कायम राहणार आहे. म्हणजे बघा 5 वर्ष हा हप्ता तुम्हाला कायम मिळणार आहे, ज्या महिला पात्र आहेत त्यांना. ठीक आहे. त्यानंतर बघा एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले की माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्यांना हप्ता देण्यात कधीही खंड पडणार नाही. पात्र महिलांचे अर्ज बाद केले जाणार नाहीत आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यास विलंब होणार नाही, असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेलं आहे. ही माहिती आवडली असेल तर आपल्या मराठी अनिकेत या चॅनलला नक्की सबस्क्राईब